नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 6 मधील 465 ते 471 ओव्यांच्या सहवासात आपण जाऊया. ज्ञानोबाराय एका योग्याचं, सिद्ध योग्याचं वर्णन करतायत. साधक दशेपासून सिद्ध अवस्थेपर्यंत तो पोचला. त्याचा प्रवास कसा घडला हे आता या मोजक्या ओव्यांमध्ये ते सांगतायत. ज्ञानोबाराय म्हणतात, जे वर्ष शतांचिया कोडी, जे वर्ष शतांचिया कोडी अर्थात अनेक शेकडो वर्षांचा काळ, जे वर्ष शतांचिया कोडी जन्म सहस्त्रांचिया आडी, लंघिता पातला थडी आत्मसिद्धीची. हा योगी आत्मसिद्धी थडी, थडी म्हणजे किनारा, आत्मसिद्धी रूपी किनाऱ्यावर येऊन पोचला. त्याला आत्मस्वरूप प्राप्त झालं. पण इथे पोचत असताना त्यांनी जन्म सहस्त्रांचिया आडी लंघिता अर्थात सहस्त्र जन्म ओलांडून तो आला. याचा अर्थ असा की हजारो जन्मांमध्ये त्याची ही साधना, हे तप चालू होतं. हजारो जन्म त्याला घ्यावे लागले. त्यावेळी त्याचं आयुष्यसुद्धा कसं, जे वर्ष शतांचिया कोडी, अनेक शेकडो वर्षांचं आयुष्य त्याला मिळत गेलं. असे हजारो जन्म ओलांडत तो ह्या आत्मसिद्धीरूपी किनाऱ्यावर येऊन पोचला. हे वर्णन एका सिद्ध योग्याचं आहे. परंतु हाच मार्ग ज्ञानोबाराय हरिपाठ झाला किंवा भक्तियोगामध्ये सांगताना म्हणतात, जो नामस्मरण आणि भगवत भक्ती ह्या मार्गाने वाट चालायला लागला, त्याला हे कष्ट पडत नाहीत. हे कष्ट ज्ञानयोगी, योगाभ्यास करणारा, कर्मयोगी यांच्या वाट्याला येतात. परंतु ज्याच्या मनामध्ये भगवंताच्या नामाविषयी आणि भगवंताविषयी अत्यंत प्रेम आणि जिव्हाळा निर्माण झालं, त्याला हे कष्ट पडत नाहीत. असो ज्ञानोबाराय पुढे म्हणतात, म्हणून साधन जात आघवे अनुसरे तया स्वभावे, मग तो आयतिये बैसे राणीवे विवेकाची. माऊली हो, एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की ज्ञानोबारायांनी हे वर्णन एका योगी पुरुषाचं केलेलं आहे. हा योगी पुरुष कसा, म्हणून साधन जात आघवे अनुसरे तया स्वभावे. योगाभ्यास करण्यासाठी ज्या कुठल्या साधनांची आवश्यकता असते, अर्थात आंतरिक साधनच महत्त्वाची. मागच्या ओव्यांमध्ये ज्ञानोबारायांनी त्या साधन सामुग्रीचा उल्लेख केलाच आहे, जसं यम, नियम, प्राणायाम वगैरे. पण ही साधनं आणि त्याच्या दृष्टीने अभ्यास करण्याची प्रेरणा ही उपजतच ह्या योगी पुरुषाच्या ठिकाणी प्रगट होताना दिसते. अनुसरे तया स्वभावे, मग तो आयतिये बैसे राणीवे विवेकाची. कुठल्या राज्यावर तो बसतो राणीवे, तर विवेकाच्या. विवेक म्हणजे आत्म आणि अनात्म विचार करण्याची जी क्षमता, याचाच अर्थ शाश्वत आणि अशाश्वत हे समजून घेण्याची बुद्धीची परिपक्व झालेली स्थिती. त्या ठिकाणी हा विवेक प्रगट होतो. त्या विवेकाच्या राज्यावर तो सहजपणे बसतो.
विवेकाच्या ह्या राज्यावर बसल्यामुळेच पाठी विचारी तया वेगा, तो विवेकूही ठाके मागा. मग अविचारणीय ते अंगा घडोनी जाय. आत्मानात्म, शाश्वत अशाश्वत विवेकरूपी राज्यावर बसल्यामुळे आता विचार सुद्धा मावळतात. विचारांचा वेग कमी होतो आणि त्यामुळे एक प्रकारे विवेकाला सुद्धा काही कामच राहत नाही. अहो, अशाश्वताचे विचार जोपर्यंत येत आहेत तोपर्यंत शाश्वताचा विचार करणं आवश्यक आहे. परंतु विचार येणंच मावळलं, मग शाश्वत अशाश्वत तरी कुठे उरलं? तिथे विवेकाचं कामच राहिलं नाही. याचा अर्थ असा की विवेकाला सुद्धा मागं टाकून या योगी पुरुषाची मनाची अवस्था त्याच्या पलीकडे गेली. अविचारणीय, जिथे विचारांचा स्पर्श सुद्धा होत नाही, अशी ती जागा, अर्थात आत्मस्वरूप, निर्विचार निराकार अवस्था. हेच तो होऊन जातो. या अवस्थेमध्ये तेथ मनाचे मेहुडे विरे, पवनाचे पवनपण सरे, आपण पा आपण मुरे आकाशही. परत एकदा ज्ञानोबा राय योग स्थितीचंच वर्णन करतात. ते म्हणतात, मनाचे मेहुडे विरे. मनाचं मन पण मावळून जातं, अर्थात मनात विचाररूपी जे ढग निर्माण होत असतात ते विरून जातात. मग त्या ठिकाणी फक्त वायुतत्व राहतं, पण ते वायुतत्वसुद्धा आता विचारच उरलेले नसल्यामुळे फक्त वायू स्वरूप होऊनच राहतं. आणि शेवटी त्या वायूला सुद्धा विश्रांती कुठे? तर आकाश. वायू आकाश स्वरूप होऊन जातं, सर्व व्यापक होऊन जातं. असा हा उच्च योगाभ्यासातला अनुभव त्या ठिकाणी प्रगट होतो. प्रणवाचा माथा बुडे, येतुलेने अनिर्वाच्य सुख जोडे. म्हणोनी आधींची बोलू बहुडे, तया लागे. ह्या योग्याला अनिर्वाच्य, जे बोलून दाखवता येणार नाही असं सुख प्राप्त होतं. आणि ते केव्हा प्राप्त होतं? ज्यावेळी तो ओंकाराला ओलांडून जातो. अकार उकार मकार, त्याच्या पुढे अर्धचंद्र आणि त्यावर बिंदू. हा ओंकार पूर्ण झाला, त्याला तिथे प्रणव म्हटलेला आहे. प्रणवाचा माथा बुडे. अकार उकार मकार मावळून जातो. ती कला आणि त्याच्यावरचा तो बिंदू हे सुद्धा बुडे. त्याचा सुद्धा लय होतो. त्या ठिकाणी शब्दात मांडता येणार नाही असं सुख त्या योग्याला प्राप्त होतं. आणि मग तिथे शब्दांची आवश्यकताच राहत नाही. शब्द उच्चारण्यासाठी जी प्रवृत्ती लागते तीच राहत नाही. त्यामुळे आपोआपच सर्व बोलणं मावळतं. बोलू बहुडे तया लागे. त्या ठिकाणी संपूर्ण निशब्दता, शांतता प्रगट होते. ऐसी ब्रह्मींची स्थिती. ज्ञानोबा राय म्हणतात, अशी ब्रह्मस्वरूप अवस्था, ऐसी ब्रह्मींची स्थिती, जे सकळा गतींसी गती. तया अमूर्ताची मूर्ती होऊनी ठाके. अशी ही ब्रह्मस्थिती. सर्व प्रकारच्या ज्या गती आहेत, सर्व प्रकारचे जे मार्ग आहेत, त्या सर्व मार्गांच्या ठिकाणी असलेली गती, अशी ही ब्रह्मस्वरूप स्थितीला येऊन प्राप्त होते. आणि त्या ठिकाणी
त्या ठिकाणी तया अमूर्ताची मूर्ती, त्या ब्रह्मस्थितीला, ब्रह्मस्वरूपाला काही आकारच नाही, निराकार निर्विकार अशा त्या निराकार निर्विकार अमूर्त रूपाची मूर्ती होऊन तो योगी राहतो. अर्थात त्याच्या ठिकाणी प्रगट होणारी लक्षणं ही सगळी अमूर्त स्वरूपाची असतात, आत्मस्वरूपाची असतात. पण साधकांना योग्याच्या रूपानेच मूर्त स्वरूपात ती पाहायला मिळतात. तेणे बहुती जन्मी मागिली, विक्षेपांची पाणीवळे झाडिली, म्हणोनी उपजत खेवो बुडाली लग्न घटिका. सुंदर वर्णन ज्ञानोबारायांनी या अवस्थेचं केलंय. ज्ञानोबाराय म्हणतात, ह्या योग्यांनी अनेक जन्मांमध्ये मागिली, पूर्वीच्या अनेक जन्मांमध्ये विक्षेपांची पाणीवळे झाडिली. विक्षेप म्हणजे मनामध्ये उमटणारे विकल्प, जणू काही मनातला केर कचराच पाणीवळे झाडिली. मनातले विचार कसे पाण्यासारखे सारखे वाहत असतात, त्या पाण्यावर निर्माण होणारा हा केर कचरा पाणीवळे, ती अनेक जन्मांमध्ये ज्यांनी झाडली, अर्थात चित्त शुद्ध केलं, मन शुद्ध केलं, आणि त्यामुळेच म्हणोनी उपजत खेवो बुडाली लग्न घटिका. ज्याप्रमाणे लग्न घटिका साधण्यासाठी पूर्वी एका घंगाळ्यात एक पाण्यात भरलेली घटिका, पाण्यात भरलेला घट ठेवला जायचा आणि तो हळूहळू पाणी त्याच्यात भरून जाऊन तो बुडाला की ती घटिका म्हणजेच लग्न घटिका, लग्नाचा मुहूर्त साधला जाऊन लग्न वरमाळा घातल्या जायच्या. त्याच पद्धतीने हा योगी पुरुष अनेक जन्मांमध्ये चित्तात उमटणारा केर कचरा साफ करून जेव्हा परत एकदा योग्यांच्या कुळात जन्माला येतो, त्या जन्मल्याबरोबरच माऊली म्हणतात, लग्न घटिका बुडाली म्हणजेच मुहूर्त साधला आणि तो त्या ब्रह्माशी एकरूप झाला. हे उदाहरण माऊलींनी या ठिकाणी दिलेलं आहे. असा या योग्याचा अभ्यास पूर्वजन्मांपासून चालू असतो. अनेक जन्मांनी प्रवास करत करत तो आत्मसिद्धरूपी किनाऱ्यावर येऊन पोचतो आणि तिथे जन्मल्याबरोबरच त्याला ब्रह्मैक्याचा अनुभव येतो. असं बहारदार वर्णन ज्ञानोबारायांनी या ओव्यांमध्ये केलेलं आहे. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.